श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे। श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो। उद्या म्हणजे 10 ऑगस्ट रोजी आहे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार। श्रावण महिन्यातील सोमवार व्यतिरिक्त पुराणामध्ये शनिवारचेही विशेष वर्णन केले आहे। या दिवशी शनिदेव व्यतिरिक्त हनुमान आणि भगवान नरसिंह यांची पूजा करण्याची विधी आहे। स्कंद पुराणात असे सांगितले आहे की श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी या 3 देवतांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात। या दिवशी बजरंगबली आणि शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावा। त्याचबरोबर भगवान नरसिंह यांची विशेष पूजेनंतर ब्राह्मणांना तिळापासून बनलेले अन्न अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। महादेव हे शनिदेवाचे गुरु आहेत आणि महादेवांनीच शनिदेवाला न्यायाधीशपद दिले आहे। त्यामुळे शनिदेव मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात। म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शंकरासोबत शनिदेवाची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होतं। भगवान शिवाचे अवतार पिपलद, भैरव आणि रुद्रावतार हनुमानाची पूजा देखील शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून रक्षण करते। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला 11 काळ्या उडीदांचा प्रभावी उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येत राहील, कर्ज फिटण्याचे मार्ग मोकळे होतील, म्हणजे लक्ष्मी प्राप्ती करता अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। श्रावण महिन्यातील शनिवारी आपल्याला उपवास करायचे, त्याचबरोबर आपल्याला पूजा आणि दानसुद्धा करायचं। हे दान केल्यामुळे शनिदोष दूर होतो, शारीरिक समस्या दूर होतात। या दिवशी गरजू लोकांना कपडे आणि अन्नदान केल्याने, तसेच चप्पल दान केल्याने कळत नकळत झालेल्या आपल्याकडनं पापापासून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते। या दिवशी रुद्राभिषेक आणि शनिदेवाला तेलाभिषेक केल्यानंतर चांदीच्या नागाची पूजा करावी आणि मग ते पवित्र नदीत टाकावे। पितृदोषी भगवान शिवाला अभिषेक केल्याने समाप्त होतो। त्याचबरोबर शनिदेवाला तेलाचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात। हा उपाय आपल्याला प्रत्येक श्रावणातल्या शनिवारी जो आहे तो करायचा। तर काही कारणास्तव तुम्हाला ह्या शनिवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर त्याच्या पुढच्या करा किंवा त्याच्या पुढच्या करा, किंवा तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय केला तरीही चालणार आहे। आता हा उपाय आपल्याला का करायचा? जर आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील, ज्यामुळे आपल्या डोक्यावर कर्ज झालं असेल, आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल, आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल, तर त्याकरता आपल्याला हा उपाय करायचा आहे। लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो। आणि श्रावण महिन्यातल्या शनिवारी जर तुम्ही हा उपाय केला तर मोठ्यात मोठ्या कर्जापासून तुम्हाला मुक्ती मिळण्यामध्ये मदतही मिळणार आहे। ज्योतिषशास्त्रात काळ्या उडद्यांचे उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात। आर्थिक लाभ आणि नशीब बलवान करण्यासाठी हे उपयुक्त ठरतात। विशेषतः काळे उडीदचा उपाय जर आपण शनिवारी केला तर आपल्याला त्याचा विशेष फायदा हा होत असतो। शनिवारी उडीदचा आपण उपाय केला तर त्यामुळे शनिदेवाच्याच बरोबर माता लक्ष्मीचीही कृपा आपल्यावर होत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो। ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीचा दिवा तयार करून घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये आपल्याला काळ्या कॉटनची जी धागा असतो त्यापासून एक वाती तयार करायची आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं। त्याचबरोबर आपल्याला 11 उडीद घ्यायचे आहेत, 11 काळे उडीद अखंड घ्यायचे आहेत। उडदाची डाळ आपल्याला घ्यायची नाही आहे, 11 काळे उडीद घ्यायचे आहेत आणि 11 मिठाचे खडे घ्यायचे आहेत।
आणि ह्या सर्व वस्तू घेऊन जायच्या आपल्या जवळ असणाऱ्या शनिदेवाच्या मंदिरामध्ये. शनिदेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि तिथेच आपल्याला बसायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, जे 11 आपण काळे उडीद आणि 11 मिठाचे खडे घेतले त्याच्यातला एक काळा उडीद आणि एक मिठाचा खडा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. आणि आपल्याला ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा. आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो एक काळा उडीद आणि मिठाचा खडा जो आहे तो आपल्याला शनिदेवाच्या चरणावर अर्पण करायचा आहे. पुन्हा आपल्याला दुसरा काळा उडीद आणि मिठाचा खडा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. पुन्हा ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा. आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि तो खडा जो आहे तो आपल्याला शनिदेवाच्या चरणावर अर्पण करायचा. अशा रीतीने आपल्याला 11 वेळा दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि 11 वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचा आणि 11 वेळा आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत त्या शनिदेवाच्या चरणावर अर्पण करायच्या आहेत. शनिदेवाला काळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण काळ्या उडीदापासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्यावर शनिदेवाबरोबर माता लक्ष्मीचीही कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दुःख आहे, संकट आहे, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे शनिदेवाला आपल्या मनातली इच्छाही बोलायची. तुमची जी पण इच्छा असेल, धन प्राप्ती करता, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे शनिदेवाला बोलायच्यात. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या ही असतेच. काहीकांची फार जास्त असते तर काहीकांची कमी असते. पण जर आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या नसावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा. त्याचबरोबर तुम्हाला शनिवारच्या दिवशी संध्याकाळी एक तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आणि हा दिवा जो आहे म्हणजे त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची एक वात करून लांब वाट टाकायची आहे, तूप टाकायचे, त्याचबरोबर एक लवंग आणि एक वेलची टाकायची आणि हा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहे. म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते माता लक्ष्मीची ती आगमनाची वेळ असते आणि त्यावेळी जर आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवा लावला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. कारण तूप, त्याचबरोबर वेलची आणि लवंग ह्या तिन्ही वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून आपण काही उपाय करतो तर त्यामुळे नक्की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नही होत असते. तर उद्याच्या दिवशी आवर्जून हे उपाय जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या शनिवारी करणं शक्य झालं नाही तर पुढच्या शनिवारी करा. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.